हे काय करायलेस? हे करायला मेथी पराठे. त्याच्यामध्ये मी आता गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ. गव्हाचं पीठ 3 पट घेतले, 1 पट हे घेतले तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ. आणि इथं सगळा ठेचा केला आहे. आलं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर. आणि इथं मेथी चिरून घेतल्या. साखर जरा टाकल्या त्याच्यामध्ये. ह्याच्यात बटाटा पण किसून त्याच्यामध्ये टाकल्यामध्ये बटाटा किसून टाकलाय उकडून. उकडून. आणि तीळ टाकल्यात, ओवा टाकलाय, म्हणजे छान लागते चवीला. आणि आपली मेथी चिरून घेतल्या धुवून. पाण्याचा वापर काय करायचा नाही ह्याच्यामध्ये. पहिला सगळं ह्याच्यातच मळून घ्यायचं मेथीमध्ये आणि नंतर मग लागलं तर पाणी घालायचं. आता हे सगळं मळून घेणार. ठेचा घालतो ह्याच्यात आणि हे सगळं मळून घेतो. आणि आज आम्ही आता बाहेर जाणार आहे, त्यामुळं उद्या ही रेसिपी मी दाखवणार. खरं आजच करून मळून ठेवणार, सकाळी दाखवणार रेसिपी मी. कारण की आता आपण जेवायला जायचं आहे ना बाहेर, त्यामुळं उद्या. आता हे आपलं पीठ मऊ असं मळून झाले. आता ह्याचे आपण काय करणार आहेस मम्मी? याचे पराठे करायचे. तर बघूया पराठे करून. हे मेथी पराठे. इथं पराठ्याची कणिक मळून घेतल्या. इथं पराठा पण लाटून झाला. आता आपण ताटात घेऊन बघूया. तर इथं आपला पराठा म्हणा, काहीही म्हणा, तयार आहे. मस्तपैकी इथं उसळ आहे, दही आहे आणि पराठा. एन्जॉय. कसा झाला आहे नक्की सांगा. तुम्हीही घरी करून बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.